तर 2 महिन्यांची सुट्टी संपवून आम्ही परत निघालो आहोत पुण्याला. हे 2 महिने कसे गेले मजेत अजिबातच कळलं नाही. आईच्या घरातून जाताना तसेही दरवेळी आपल्याला खूपच वाईट वाटत असते. तर आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो. सकाळी मस्त दारात प्राजक्ताचा सडा पडलेला होता. सगळे पॅकिंग आम्ही आदल्या दिवशीच करून ठेवलेले होते. तर आम्ही निघालो आहोत पुण्याच्या दिशेने आणि इथे खूपच सुंदर अशी सकाळी वातावरण असते. रंकाळ्यापासून जवळ असल्यामुळे जाताना आम्हाला रंकाळ्यावरूनच जावे लागते. हा आहे कोल्हापूरचा नयनरम्य असा रंकाळा. तो अतिशय सकाळच्या वेळेस तर खूपच सुंदर आणि छान दिसतो. येथे बरेच लोक सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी येतात, त्यामुळे खूप सुंदर वाटते. आणि हा तरी इतका सुंदर सनराईज आहे की जाताना पाहायला खूपच छान वाटत होते. इतक्या सकाळीचे वातावरण काही वेगळेच असते. सकाळी लवकर निघाल्यामुळे हायवेवर तशी गर्दी कमीच होती, त्यामुळे आम्ही पुण्याच्या दिशेने खूप फास्ट जात आहोत असेच वाटत होते. खूपच मस्त. पुण्याकडे जाताना आम्ही मध्ये अभिरुची या हॉटेलमध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. येथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चांगले ब्रेकफास्ट मिळतात. त्यात त्यांचे स्पेशली उपीट हे अतिशय सुंदर आणि चविष्ट आहे. तुम्ही पुण्याच्या दिशेने जाताना इथे जरूर थांबून हा ब्रेकफास्ट ट्राय करू शकता. येथे वेगवेगळ्या प्रकारचे चटण्या मसालेही मिळतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पफकॉर्न्स, फुटाणे, शेंगदाणे किंवा बाकीचेही पदार्थ खूप छान मिळतात. तर हे तुम्ही घेऊन ट्राय करू शकता. तर हे सगळे पदार्थ घेऊन आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि 3 ते 4 तासाच्या नंतर आम्ही पुण्यामध्ये येऊन पोचलो. खूप दिवसांनी पुण्यात आल्यानंतर खूप रिफ्रेशिंग आणि खूप छान असे वाटत होते, कारण का पुन्हा आपले रुटीन चालू होणार होते आणि खूपच मस्त वाटत होते. आणि अशा प्रकारे आम्ही घरी पोचलो. भेटू आपण पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.